75 मधले 75 फोर्ट्स आपले कंप्लीट झालेले आहेत आणि शेवटचा हा रायगड समाधीच्या इथून आपण ब्लॉग केला नाही कारण खूप इमोशनल झाले सगळ्या गोष्टी म्हणजे नाही का. आता ना आपण एवढे पहिला ब्लॉग इथेच एंड करतोय तर भेटूया उद्या तर नाही बोलता येणार. तर ही स्वराज्याची रिझर्व्ह बँक आहे. महाराजांना राणे किती त्या कोणाला माहिती आहे? 8. ते मित्र पंढरपूरहून आलेले सगळे. नाव काय मित्र तुझं? अजय पिसे. राज्याभिषेकला 6000 लोक या ठिकाणी हजर होती. जे टोकं दिसतात का आपल्याला त्याच्या पलीकडच्या साईडला हिरकाणी बुरुज, हिरकाणी बाळासाठी उतरून गेलं ते ठिकाण. नमस्कार मित्रांनो, आज आपला 75चा 75 डे आणि आपण आलोय रायगड किल्ल्यावर. आपल्या पाठीमागे रायगड किल्ला आहे. जी मेन वाट आहे तिकडनं आपले मित्र बोलले की तिकडनं नाही जायचं, आपण ह्या वाटेने जायचं. ही पण वाट चांगली आहे आणि आता आपण वरती जाऊया आणि बघूया पूर्ण रायगड किल्ला. तर मित्रांनो, थोडंसं आपण चालत वरती आलो आहे आणि ते आपल्याला चुन्याचा घाणा बघायला भेटतो आहे. चुन्याचा घाणा मित्रांनो तुम्हाला मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे चुन्याचा घाणा कसा वापरला जातो, पण इथे एकदम डिटेलमध्ये माहिती दिली बघा. इथे एक असा होंडगा असतो आणि त्याच्या आतमध्ये हे चाक असतं. हे जे चाक आहे हे चाक त्याच्यामध्ये असतं आणि त्याच्या आतमध्ये सगळे जामफळ म्हणा किंवा शंख शिंपले म्हणा सगळे याच्यामध्ये टाकले जातात. त्याची एक पावडर तयार केली जाते आणि मग त्याच्यामध्ये पूर्ण हे मिक्सर तयार केलं जातं आणि ते मिक्सर बुरुज बांधण्यासाठी किंवा तटबंदी बांधण्यासाठी, महादरवाजे बांधण्यासाठी जे काही बांधकाम असेल ते बांधकामामध्ये यूज केलं जातं. 2 दगडाच्यामध्ये ते मिक्सर टाकलं जातं आणि हे मिक्सर बनवण्यासाठी खूप एक्सपिरियन्स लागतो. त्यामुळे हे काम एक्सपिरियन्स माणूसच करू शकतो. इथे करून दाखवलं आपल्याला की कसं केलं जातं. हा इथे चुन्याचा घाण आहे. आल्या जरा तटबंदी पडली आहे, पाणी येण्यासाठी जागा केली इथून आणि हा इथं बुरुज आहे. मित्रांनो, इथं आपण जरासं वर आलो आणि इथे आपल्याला नाणे दरवाजा बघायला भेटतो. सगळ्यात पहिला आपल्याला दरवाजा आणि हे गोमुखी आकाराचा दरवाजा आहे पूर्णपणे. तर ह्याचं काम चालू आहे सध्यातरी. 2 दरवाजे. इथे आतमध्ये आपल्याला एक देवडी बघायला भेटते. देवडी म्हणजे केबिन असते, इंग्लिशमध्ये देवडीला केबिन बोलतात. आणि इथे पहारेकरी या किल्ल्याचं संरक्षण करतात आणि पूर्ण इन्फॉर्मेशन इथून हे जरा तुटलेलं आहे त्याच्यामुळे थोडक्यामध्ये सांगतो. इथून आपण उकळते तेल किंवा गरम पाणी किंवा निखारे टाकू शकतो आणि भाल्यांनी इथं वार करू शकतो जेणेकरून दरवाजा सुरक्षित राहील. आणि हे अंतरसुद्धा बघा कसं आहे. इथून होंडका दरवाजाला मारू शकत ना, हत्ती इथे येऊन स्पेस नाही भेटणार त्या हत्तीलासुद्धा दरवाजाला धडक मारण्यासाठी. आणि अजून एक वैशिष्ट्य असतं गोमुखाचं की इथे हा बुरुज आहे. हा बुरुज पूर्ण इथे अडून असतो, त्याच्यामुळे हा जो बाहेरचा भाग आहे त्याच्याने दरवाजा दिसू शकत नाही आणि तिथे तोफांची वारसुद्धा होऊ शकत नाही. त्याच्यामुळे हा बुरुज इथे लावलेला असतो आणि हा पूर्ण असं गोमुखी असतं. जोपर्यंत तुम्ही सरळ वरत नाही तोपर्यंत तुम्हाला दरवाजाच नाही समजणार. हे मित्र पंढरपूरहून आलेले सगळे. नाव काय मित्र तुझं? अजय पिसे. अजय पिसे. जय शिवराय. गणेश भोसले. जय शिवराय. अभिजित काशी. जय शिवराय. अरे आम्ही पंढरपूरचं नाही सगळे. जय शिवराय. हा पंढरपूरचा हा माझा छोटा भाऊ आहे. हां हा अभिजित काशीत सोनचा आहे. हां हां हा गणेश भोसले. हा आमचा लाडक्या गावचा हवाळीचा आणि तो विनायक पिसे. अच्छा. तावशी ग्रुपचे भाऊजी आहेत ते आमचे. बरोबर. मग 75 दिवसात 75 किल्ले कंप्लीट झाले. आज हा 75वा किल्ला. मला इथे हिरकणी उतरली हो होती. हो गवळ. राजे बोलले की त्या इंजिनियरला, कोण होते ते, इंदुरकर म्हणून, हिरोजी इंदुरकर. हा. तर त्यांना विचारलं हिरकणी गेली कशी. ते बोलते राजे ती आई होती म्हणून गेली ती. ॲक्च्युली झालं काय होतं की जेव्हा महाराज पहिल्यांदा रायगडवर आले होते तेव्हा महाराजांनी एक क्वेश्चन केला होता की ह्या बुरुजाला अशी तटबंदी का केली. तर हिरोजी इंदुरकर बोलले होते, महाराज तुम्ही चिंताच करू नका, इथून हवा आणि पाणी बस एवढंच येऊ शकतं, बाकी गनिम येऊ शकत नाही. आणि झालं असं की हिरकणीची मूळ खाली असल्यामुळे ती तिथून उतरली आणि या गावात या गावात असं झालं. तर
तर त्यानंतर काय केलं त्याने ते पूर्ण तासलं तासलं. 1-2 वर्षानंतर हो. आणि राजांना बोलले आता हिरकणी आई तर काय हिरकणी कोणीच जाऊ शकत नाही म्हणजे असा विषय आहे तो. हा, परत तासून तासला काढलं. असेल. हा बरोबर. आणि प्लेन केला त्याला, हो. पूर्ण प्लॅन करून पूर्ण प्लेन केला. हे आईचं कराड. यांनी ही तलवार कुठून आणली म्हणले? राजस्थानवरून. किती? 3000. मी त्याला सांगायला व्यवस्थित तलवारी पहिल्यांदा हातात घेतली मी तलवार. किती? 3000. मित्रांनो ते तिकडे टकमकतो लास्टचं व्ह्यू राहिलं आहे. हा मग महादरवाजा इथे येतो, गोमुखी महादरवाजा. लय गरम झाल्यात दगड, सगळी दगड गरम झाल्यात, पायसुद्धा गरम झालेत. हा मेन आपल्या राजधानीचं सुद्धा वैशिष्ट्य असं आहे की जोपर्यंत तुम्ही सरळ येत नाही समोर तोपर्यंत दरवाजा दिसणारच नाही. गोमुखी आकाराचा दरवाजा आहे पूर्ण. सेम दरवाजा सुधागडला आपण बघितला होता, असाच सेम दरवाजा होता. दरवाजाच्या वरती जे तुम्हाला दिसतंय शिवाच्या खाली हत्ती आहे. त्याचं असं म्हणणं आहे की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. म्हणजे हत्तीची शक्ती तुम्हाला माहितीच आहे किती असेल, पण तरी पण शिवाने हत्तीवर पाय दिला. त्याचं सिम्बॉल असं होतं, छत्रपती शिवाजी महाराज असं बोलतात की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. ते वरती कमळ आपण प्रत्येक किल्ल्याच्या वरती बघतो. आणि हा जो गॅप आहे हा सुद्धा असाच गोमुखी दरवाजाचा जो वैशिष्ट्य असतं ते हुंडक्याने धडक देऊ नये किंवा हत्तीने धडक देऊ नये म्हणून ते सगळे टोक आणि या पायऱ्या. आणि गोमुखी दरवाजाचा अजून एक वैशिष्ट्य असं असतं की जर समजा दरवाजावर जर समजा कोण आक्रमण केलं तर ह्या साईडनं भाले, उकळते तेल सगळं टाकून इथे दरवाजाला वाचू शकतो आपण. त्याच्या आतमध्ये 2 देवडे आहेत बघा. या 2 देवड्या बघायला भेटतात आपल्याला. हे बघा एकदम प्रॉपर लॉकिंग सिस्टम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. दरवाजाच्या आतमध्ये हा आपला हत्ती दरवाजा आणि इथे एवढं सगळं मेढ. वरती नगारखाना. इकडनं पण बघलं की जागावर इकडे पण असं गोमुखच. दरवाजाचा भागवच बघा किती मोठा आहे. इथे दरवाजा आहे, हे पूर्ण 2 बुरुजांनी महादरवाजा वेढलेला आहे. इथून वरती आता आपण बाले किल्ल्याकडे चाललो आहे. आपण आलो आहे हत्ती तलावाच्या आत आपण इकडे. आणि हा इथे ह्या साईडला बाले किल्ल्याला जायला रोड आहे. आणि हे पूर्ण हत्ती तलाव आहे. पावसाचं पाणी इथे स्टोअर होत असणार. इथे रायगडाची पूर्ण इथे माहिती दिलेली मराठीमध्ये. इथे किल्ल्यावर आल्याच्या नंतर इथे एक वास्तू बघायला भेटते आपल्याला. त्या साईडला बाजारपेठ आहे, या साईडला महाराजांची मूर्ती आहे. आणि आता आपल्याला अवधूत तिकडे घेऊन चाललं आहे कारण तो आला होता रायगडवर आत्ता 2 आठवड्याच्या आधीच. दादा पाणी देता का थोडं? हे मेन आता वाड्याच्या इथे घेऊन चाललं आहे वाटतं अवधूत आपल्याला. इथे महाराज तिकडे राहायचे. आणि हे इकडे गंगासागर तलाव. भाग जरा पडलेला आहे. इथून आपण असं बाहेर आलो वरती, म्हणजे असं इथून आतमध्ये घुसलो आणि इथून वर आलो. इथे पण जाऊ शकतो आपण. बघ इथे असं होल आहे, त्याला आतमध्ये असे होल आहे. आणि हे रायगडचा जो राजवाडा बाहेरील मार्ग जी वास्तू आहे ती जशी वरती खांबासारखी. हे बघा ही अशी, तेच हे दुसरं आहे त्याच्या बाजूला जे आहे ते. इथून गंगासागर तलाव दिसते. वास्तू आय थिंक राजवाड्याची बाल्कनीज आहे. इकडनं हा राजवाड्यावरनं खाली याचा मार्ग आहे आणि ते ह्या 2 बाल्कनी आहेत. इकडून खूप चांगला नजारा दिसतोय, गंगासागर तलाव, टकमक टोक वगैरे. चला निघूया वरती.
आपली प्रचंड तलाव आहे. या तलावाचं नाव गंगासागर तलाव. गंगासागर का ठेवले की राज्याभिषेकच्या वेळी 7 गंगेचं पाणी आणलेलं उरलेलं पाणी ह्याच्यात निसर्गित केलं म्हणून ह्याचे नाव गंगासागर तलाव दिले. असे या गडावर 11 तलाव 84 टाक्या यातलाच दगड उत्खनन करून बांधकामाला वापरला गेला. एका दगडात 2 पक्षी मारले, 50-60 पण झाला आणि बांधकाम पण झाली. समोर रेलिंगवाला टोक आहे, टकमक टोक, कडेलोट पॉईंट. कायद्याला हातपाय बांधायचं, गोंत्यात भरायचं, गोंत्याला गाठ मारून कडेलोट केलं जात टकमक टोक. पण महाराजांनी कोणाला केला नाही, संभाजीराजांनी कोणाला सोडलं नाही. तेव्हा पाऱ्याने येत जात लोक ती. बरोबर ते टकमक महाराज तिथे दर्शनाला जायचे. जिजाऊंचा वाडा कुठे आहे कोणाला माहिती आहे का? खाली समाधी स्थळ पाथरगावात खाली. आहे. हा तिथून दिसतो महाराज. दर्शन घेता महाराजांना सेवक छत्रधाना होता. जोराचा वारा भरल्यानंतर तो सेवक उडत चालला. तो बोलला, महाराज मला वाचवा, महाराज मला महाराज बोलले, मी वाचू शकणार नाही, फक्त माझ्या आज्ञा पाळ, छत्र फिट्ट पकड. त्याने महाराजांच्या आज्ञा पाळली, छत्र फिट्ट पकडत. जसा वारा कमी होत गेला तसं सुखरूप गावात पोहोचला. त्या गावाचं नाव निजामपूर होतं. तो माणूस उतरल्यापासून त्या गावाचं नाव छत्र निजामपूर ठेवण्यात आलं. बरोबर. आता छत्र निजामपूर पासून गडाची उंची समुद्र सपाटीपासून 2851 फूट उंची. गडाची उंची 1375 फूट. अवघ्या 4 मिनिटात लोक येतात. गडा 3.5 अंतर चढून यावं लागतो. या गडाला 1460 पायऱ्या आहेत. आता 2300 पायऱ्या आहेत. ही साधारण न्याय निवाडा करण्याचं ठिकाण, म्हणजे न्यायदेश दिलं जायचं किंवा बक्षिसं वाटप केलं जायचं. ओके. हे प्लास्टर मागून केलं आर्कोलॉजिक परंतु तो का त्यांनी 2001ला 24 वर्षाला वीट बांधकाम पेशव्यांनी केलेलं आहे. शिवकालात एवढंच बांधकाम होतं. पूर्वी लाकडी खांब आणि पैठणी कापडाचे पडदे होते. हे राज्याभिषेकचे ठिकाण, हे पहारेकरांचं ठिकाण. जर इथे न्यायदेश दिलं जायचं किंवा बक्षिसं वाटप केलं जायची. मागून दरवाजा होते पण बंद केले, कारण आता कडक बंदोबस्त आतमध्ये. आपण रायगड किल्ल्याच्या राजदरबारामध्ये आणि तुम्ही बघितलं असेल की आपण गाईड केलेलं आहे. कारण बऱ्याचशा वास्तू अशा आहेत की ज्या आपल्याला पूर्ण प्रवासामध्ये आपल्याला माहिती नव्हत्या. ते विजयस्तंभ म्हणा किंवा अजून काही गोष्टी. तर आपण गाईड तर करणारच होतो, पण आपल्याला वाटलं की भेटणार नाही. पण वरती आपल्याला योगायोगाने गाईड भेटले, तर आपण गाईड केलेलं आहे. सो आता पूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत देऊ शकेल. ते एक मला खंत होती, ती माझी खंत आता भरून काढलेली, गाईड भेटलेली. इथं आता आपल्या पाठीमागे राज्याभिषेक स्थान. महाराज की जय. या ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674 मध्ये. त्या राज्याभिषेकला 6000 लोक या ठिकाणी हजर होती. पूर्वी 1 मन म्हणजे 40 किलो असं 1280 किलोच्या वजनाचं सोन्याचं सिंहासन होतं. 32 मनाचं नेलं ब्रिटिशांनी. आता फक्त पंचधातूचे मेघडंबरेने पुतळा 2009 मध्ये बसलं. युवराज संभाजीराजे कोल्हापूरचे याने बसवलं आहे. मेघडंबरे 1985 साली बसवलं, म्हणजे छत्र. या ठिकाणाचं नाव राजदरबार म्हणजे राज्याभिषेकचं ठिकाण. कुठल्याही कान्याकोपऱ्यात जरी कुजबुजलं तरी महाराष्ट्र आवाज येऊ, महाराज जरी हळू बोलले तरी लोकांपर्यंत आवाज येऊ, अशी प्रतिध्वनी आहे या ठिकाणी. ते कशामुळं आहे तर या खडकांमुळं आहे. तज्ज्ञांची मतं 3 आहेत. उंचीचा शिखर असावा, भूमिपूजनचा खडक असावा किंवा प्रतिष्ठेसाठी खडक असावा. एवढा राजदरबार करला, मग तो का ठेवला? काहीतरी कारण आहे म्हणून ठेवलं नाही ना. महाराजांना शिवासनावर बसून जुनी राजधानी दिसली पाहिजे. राजगड दिसतो या दरवाज्यातून. सांगलीवरून सुपरस्टार भिडे गुरुजींचा हार पुजारी गेले 27 वर्षापासून येतो. एक ठाण्यावर येतो 1900. असे 2 हार येतात. या साईडला राणे बसचं ठिकाण, या साईडला मंत्रिमंडळ बसचं ठिकाण. हे पाणी पिण्यासाठी कुंड आहे राजदरबारच्या लोकांना. कावडकरी कावडीनं पाण्याची. जो चुकारपण करेल त्याला दिवसभर गंगासागर तलावातून पाणी इथं आणून वतावं लावायचे लोकांना पिण्यासाठी. समोर नगारखाना, वरती नगर. इथे नगर वाजले की खाली महाद्वार बंद केलं जायचं. इथे नगर वाजले की महाद्वार उघडले जायचे. अशी पूर्वीची प्रथा होती. हा नगरखाना. खूप खोल आहे कुंड हे. हो बापरे. सर तुम्हाला राजगड दिसतोय का? हो स्टेट. तिथून या कमानीतून सरळ राजगड दिसतो. आहेत बंद केले. कुठं जायला? वरती नगर वरती जायला नगरखान्याकडे ना. हो नगर मार्ग नगरखान्याकडे झालं, पण आता बंद केलं. हा हे दरवाजेचं लॉक म्हणजे आडगळ अडगळ. बरोबर. लावायचं असेल लॉक करायचं, काढायचं असेल ढकलून द्यायचं. 16व्या वर्षी तोरण बांधला. तोरणा दिसतोय का आपल्याला? हो, हे राजगडच्या समोरच हा तोरण ना. हो.
26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मेला तिरंगा कॅमेऱ्यामध्ये नाही दिसणार हो. पण इथे तोरण आहे आणि समोर याच्या पुढे घोड्यानं पाणी पाठव, महाराज राजगड. कृष्णापुढे हे छोटं डोंगर. हे इथे हे जे आहे हे घोडीचं पाणी प्यायचं स्थान आहे. कृष्णा घोडी शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांची घोडी इथेच पाणी प्यायची. शिवाजी महाराज की जय. हे 2 मंत्रिमंडळांचे वाडे आणि वरती 6 आहेत, अशा 8 वाडे. हे ब्राह्मण लोकांची घरं. खाली वाडेश्वराचं मंदिर, खाली कुशावर्त तलाव आहे, खाली दरीत एक निसटण्यासाठी वाघ दरवाजा, एक दरवाजा आहे निष्ठून जाण्यासाठी, म्हणजे पळून जाण्यासाठी. चोर दरवाजा टाईप. खाली छोटा डोंगर दिसतो का? या डोंगराचं नाव पोटल्याचा डोंगर. याच्यावरून 1818 ब्रिटिशांनी तोपडलं आणि ते कोठार पेटवलं. साल्याने मराठ्यांची राजधानी दुश्मन नसलेली, मराठी कोणासमोर झुकलं नाही, वाकरून मराठ्यांचे किल्ले सगळे उद्ध्वस्त करून राजस्थानचे लोक झुकले म्हणून त्यांचे किल्ले सुरक्षित आहेत. समोर उंच टोक भवानी मंदिर, रायगडचं एन टोक 150 फूट दरीत आहे. ते झुडपात टाकी दिसतात का? 4 टाकी आहेत, पण जवळ गेल्यावर 12चे 12 टाकी दिसतात. आम्ही असे पॅकेज करतो की वाघ दरवाजा, दारुगोळ्याचं कोठार, 12 टाकी, जगदीश्वर मंदिर, भवानी मंदिर, 5 तासाचा पिरियड आहे, 2000 रुपये. या रायगडला पूर्ण प्रदक्षिणा घालतात 16 किलोमीटरची, 8-9 तास लागतात, 3000 रुपये घेतो. मग तुमची 50 असो 25 असो लोक. पाणी डब्बा सोबत पाहिजे आणि जानेवारी डिसेंबरमध्ये उन्हाच्या वातावरणात नाही घालू शकत, कारण 8-9 तास फिरायचं उन्हातून. या शाही आहेत, आदिलशाही, कुतुबशाही, मोगलशाही. 4 शाही पायाखाली दडपले, 1 शाही शेपटी खाली गुंडळले. मोठं चित्र कोण आहे? शिव म्हणजे महाराज. महाराज 5 शाहींच्या वरिष्ठ आहेत. 5 शाही चिरडून टाकलेत त्यांनी. हे बघा पूर्वीचा वैभव. महात्मा ज्योतिबा फुलेने जेव्हा किल्ला शोधला होता तेव्हाची परिस्थिती. 40 वर्ष किल्ला बंद होता. इंग्रजांनी 40 वर्ष किल्ला बंद ठेवला. जायच्या वाट्या बिट्या सगळ्या बंद करून टाकल्या. महाराज की जय. या ठिकाणी या माळाचं नाव होळीचा माळ. या ठिकाणी होळी पेटल्या जाते. पूर्वी जो पेटक्या होळीतून हातणारा काढल त्याला 1.25 किलो सोन्याचा कडा, मानाचा घोडा आणि डोक्यातला फेटा दिला जायचा. आता लांबून टाकतात आणि काठीनं काढतात. पूर्वी जाळक्या होळीतून हातणार बाहेर काढायचे. हे छत्र 2012ला बसवलं उदयनराजे भोसले साताऱ्याच्या. हा पुतळा 1974 साली बसवले इंदिरा गांधींच्या असते. हा पुतळा शिवासनात बसवा आणलेला, पण महाराज मोजडे घालून शिवासनात बसत नव्हते म्हणून तो इथे बसवला गेला. हा मोजडेवाला तो बिना मोजडीचा आहे. ते उमराचं झाड आहे. शिरका मंदिर शिरक्यांचे कुलदैवत. पात्र्याची शेड दिसते. हत्ती खाना लहान हत्ती पालखीमध्ये आणले, हिते वाढवले गेले. हत्ती कशासाठी आणले? राज्याभिषेकला आरूढ करण्यासाठी किंवा यांना जाणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी. समोर दुर्वाट पसरली बाजारपेठ. अशी उंचावर तर घोड्यावर शॉपिंग करायची लोक. इकडे 22 तिकडे 22. चवीच्या दुकाना 800 फूट लांबी, 40 फूट रुंदी आहे बाजारपेठेत. बाजारपेठेच्या टोकावरून टकमक टोक कडेला रस्ता गेला. तो जगदीश्वर मंदिर. जगदीश्वराचा आकार कसा दिसतो आपल्याला? मस्जिद आकार दिसतो का? मस्जिद का दिसतो की मोगलांना वाटलं पाहिजे आपलंच मस्जिद आहे. तोठवणीचा मस्जिद आकार ते हिंदूचं मंदिर आहे. महादेवाचं मंदिर आणि शंकराचं पिंड आहे त्या ठिकाणी. त्याच्या पलीकडच्या साईडला महाराजांची समाधी, महाराजांच्या विश्वासू वाघ्याकोटे समाधी. वाघ्यावरनं वादंग, वाघ्याचा इतिहास बंद केलेला आहे. तिथे एक छोटासा नगारखाना आहे. तिथे शिलेलेला आहे शेवेचे ठाई तत्पर हेरोजी इंदोळकर आहे. किल्ला बांधताना महाराज आर्किटेक्ट लेवल आर्किटेक्ट, तुम्ही किल्ला बांधला, तुम्हाला बक्षीस काहीतरी मागावं लागेल. सोनं नाणं धन दौलत 4 गावची स्टेट पाहिजे मागा. त्याने सांगितलं सोन्याच्या अपेक्षेने किल्ला बांधले नाही, फक्त आम्हाला पाटील व्हायची आज्ञा द्या. मग मारले तिथे का एखाद्या नगारखाना लिहू महादर लोक वाचतील तर तिथे कोण वाचणार आहे? नाही महाराज, तुम्ही जगदीश्वराचे भक्त आहात. जाता पाच भूल फक्त आमच्या चरण लागावं एवढंच आम्हाला बक्षीस पाहिजे. महाराजाने मिठी मारली. वा हिरोजी, अशी लोक आम्हाला स्वराज्यामध्ये समजून स्वराज्य बरोबर निष्ठावान लोक होती. महाराजाने 8 गावाचे 8 रण्या का केल्या की सरदार घरांचे केल्या. गाव एकत्र लोक एकत्र यासाठी केलं. कमळाची फुलं कशी काढली, काय कमळाची फुलं कोरीव काम प्रत्येक दरवाजावर असते. हे पहारेकरांचं राहण्याचं ठिकाण. पहारेकरी इथे राहायचे. या साईडला सदर आहे आणि या साईडला राज्याभिषेक. आणि हा राजवाडा आहे. इथे राजवाडा पुढे आहे.
राजवाडा पुढे आहे का? आणि मग आज की जय. जय. समोर हा येला करायचा जो उत्तर दिसतो हा मोत्पातखाना म्हणजे स्वयंपाकगृह किचन राजवाड्याचा. किचनची ओळख बघा, उखळ दिलाय का खाली, हां हा बघा इकडे एक छोटावाला उखळ दिलाय. अरे हा हां उखळ बरोबर. इथे हे एक असं उखळ हे होतं काय? गोल. हे बघा दगडी चुलींची जागा. इथे चुली. हे दूर जाण्यासाठी खिडक्या किंवा पाहणी करण्यासाठी खिडक्या. समोर गॅलरी आहे साजी हवा पाणी करण्यासाठी ठिकाण. पूर्वी 5 मजले होते, आता एकच मजला दगडी दिली बंद केलेले आहे. बरोबर. तिचं निधन झालं या चौथऱ्यावर. शेवटची 10 वर्ष वास्तव्य इथं झालं. हो, पहिली राजधानी राजगड, 26 वर्ष जन्मस्थान शिवनेरी. कोपऱ्यात पाण्याच्या टाक्या आहेत, बाटप आहे, ते तिकडून जाणार जाऊ दर्शन घ्या इथे. तुम्हाला हो हा बघून घ्या. हे समजून सांगा ना एकदा. बाटप आंघोळ करण्याचं ठिकाण, शिवेन पूल. ही जाळी आहे दगडाची. आतमध्ये पायऱ्याने जावा. तर ही स्वराज्याची रिझर्व्ह बँक आहे. इकडे पैसे छापले जायचे. पैसे छापण्याची जागा आहे. बापरे बाप आहे काहीतरी. आणि इकडे विजयस्तंभ आहेत 2. कसं आहे पैसे छापले जा. हे राजवाडा एवढा. एक राणीचा महाल बघूया. राणीचा महाल. कोणती राणी? ही जागा कोणती? कंची ही ही दासीवट्टा राणींची नोकराने राहिली प्रत्येक महालासमोर. तो पालखीतर होता. तुम्हाला आता एक राणीचा महाल दाखवणार, मंत्रिमंडळाचे वाडे, धान्यांचं कोठार दाखवणार आणि मग मेना दरवाजा की इकडून खाली पायऱ्यांनी जायचं, होळीच्या माळावरून तिकडे समाधीला जायचं. समाधीला तुम्ही येणार आहे का? नाही, इथंच माहिती घेणार. राणी महाल. हे इथे टॉयलेट आहे. काय वास नाही येत मग काय? ते खाली झाड दिसतो बघा टेकडीवर, हा त्याच्या खाली एक अंतर हिरकणी बुरुज. हिरकणी बाळासाठी उतरून गेले. या साईडला हिरकणी बुरुज. हा राणी महल. एक राणी निवास. असे सलग 6 राणी निवास. जय. जय. या ठिकाणी मंत्रिमंडळाचे वाडे, अष्टप्रधान मंत्रिमंडळ, 365 किल्ल्यांचा कागदोपत्री व्यवहार या ठिकाणी केलं जायचं. म्हणजे पूर्वीच्या मेन कचेऱ्या. हे धान्यांचं कोठार पोत्यानं वरती जायचं, शिडीनं बाहेर काढलं जायचं. पहिलं 22 फूट, नंतर 20 फूट, 15 फुटावरनं धान्य बाहेर काढलं जायचं, नोंद केलं जायची. पेशव्यांच्या काळामध्ये कैदी ठेवायचं, कैद्याला 7 दिवस शिक्षा करायची. शिक्षा कबुलाला हातपाय बांधायचं, गोंत्यात भरायचं, गोंत्याला गाठ मारून कडेलोट केला त्याचं टकमक. बरोबर. हे अष्टप्रधान मंडळाचा पूर्ण वाड आहे. आणि या समोर साईडला आडवटोक भवानी धान्याचं मंदिर, कोठार. रायगडचं येण टोक, राजधानीचा किल्ला दिसतो बघा राजगड अंदूक. हो लिंगाणा पार. डोंगराला गॅप दिसतो, त्याच्यावरून प्रतापगड दिसतो. प्रतापगड कुठे आहे? महाबळेश्वरच्या खाली आणि पोलादपूरच्या वरती. हा आडवा डोंगर दिसतो बघा, पोटल्याचा डोंगर, त्याच्यावरून तपोट्याला पलीकडे कोठार मगाशी दाखवलं की हो ते कोठार पेट. ची इन्फॉर्मेशन आपण पूर्ण घेतलेली. आत्ता आपण इथे गंगासागर तलावामध्ये जरा पाणी वगैरे पिऊ मस्तपैकी. पाणी पण संपले सगळं. आणि मग आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीकडे जाऊ आणि तिकडनं मंदिराकडे जाऊ. गंगासागर तलावामध्ये बघा कसे मासे. रिटर्न फिरले सगळे. कुंभमेळा झाला त्यांचा. हातात अंधरले सगळे. मिक्सचर झालं सगळं. आता आपण मित्रांनो बाजारपेठेतून चाललोय आणि आम्ही तिघं एकमेकांना सहाय्य करतोय. बाजारपेठेतून आपण सरळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीकडे जाणार आहोत आणि तिकडून मंदिराकडे जाणार. आम्ही तिघं एकमेकांना सहाय्य करून चाललोय. खूप दगडी टोचतात, खतरनाक. बाजारपेठेमध्ये पहिल्या गाड्यावर
लिंबू सरबती गोमाता. मधला निळा ही बॉटल काय इथं पुरातन काळापासून असणार आहे का मला तेवढं सांगायचं फक्त. हा रायगडावरील हवा गनिमांसाठी बोचरी. ही बॉटल टाकायची पण एक पद्धत आहे इकडे या मित्रांनो बघा. ह्याच्यामध्ये कशा बॉटल एकदम भरून भरून पडलेल्या आहे. पण जर समजा ही बॉटल जर समजा तुम्ही अशी टाकली, लक्षात येते का तुम्हाला? ही बॉटल जर समजा याच्यामध्ये ही बॉटल अशी करून जर समजा टाकली तर इथं अजून बाटल्या बसतील. हे इकडे अवशेष वाडे वगैरे. पण मंदिराच्या दरवाजातून आता एंटर करू आणि हे समोर मंदिर, पूर्ण मंदिराचा भाग. इथे बघा मित्रांनो रायरेश्वराचं मंदिर आहे. आणि रायरेश्वराचं मंदिर पूर्णपणे असं तयार करण्यात आलेलं आहे की जेणेकरून हे लांबून किंवा गडाच्या खालून मस्जिदीसारखंच वाटलं पाहिजे. हे तुम्हाला दिसत असेल की जरा जरा मक्का मदिना टाईप दिसत असेल. तर हे बाहेरून जेव्हा तोफांचे वारे केले होते तेव्हा असं वाटलं पाहिजे की हे मस्जिदच आहे आणि ह्याच्याकडे तोफ न करावी म्हणून महाराजांनी हे मंदिर मस्जिदीसारखं बांधलं होतं त्या काळामध्ये. म्हणजे काय तो खौफ असेल, काय ते काय ती भीती असेल की महाराजांना हे मंदिर असं मस्जिदीसारखं बांधावं लागलं. आणि हे रायरेश्वराचं मंदिर आहे. आणि रायरेश्वराच्या मंदिराच्या इथे हिरोजी इंदुलकरांची एक छोटीशी लेखन केलेली दगड त्यांच्या नावाचा. आणि इथे नंदी महाराज आहेत. यांचं हे तोंड इंग्रजांनी जरा तोडलं होतं. आणि हे रायरेश्वराचं मंदिर. लास्ट एक आपलं मंदिर राहिलं होतं बघायचं देवीचं, ते आपण आता दर्शन घेतलेलं आहे. आणि आता आपण निघूया. आपण आपला व्लॉग इथेच एंड करतो आहे. खरं तर आपण आपला व्लॉग नाही एंड करत आहे, आपण आपली पूर्ण सिरीजच इथे एंड करतो आहे. 75 मधले 75 फोर्ट्स आपले कंप्लीट झालेले आहेत. आणि शेवटचा हा रायगड आणि रायगडावरचं हे देवीचं मंदिर. समाधीच्या इथून आपण व्लॉग केला नाही कारण खूप इमोशनल झालं आहे सगळ्या गोष्टी. म्हणजे नाही का एवढे 75 किल्ले ते झोनमध्ये गेल्याच्या नंतर अचानक 75 संपते आणि महाराजांची समाधी पण तिथेच होती. तर खूप इमोशनल झाल्या गोष्टी. महाराजांनी खूप काय केलं आहे सर्वांसाठीच. इथे खूप छान सोहळा संपन्न झाला आणि तो आपण पाहिला, त्याचा आपण एक किस्सा होतो. आणि आपण पूर्ण किल्लासुद्धा बघितला, सगळ्या माहिती जाणून घेतल्या, समाधीचं दर्शन घेतलं. आणि आता ना आपण आपला व्लॉग इथेच एंड करतो आहे. तर भेटूया उद्या. तर नाही बोलता येणार. तुम्ही खूप सपोर्ट दिला लिटरली 75 दिवस. सर्वांनी खूप सपोर्ट दिला. म्हणजे मम्मी पप्पा असू दे, माझे मित्रपरिवार असू दे आणि माझे सर्व फॅमिली मेंबर्स म्हणजे सर्व सबस्क्रायबर्स जेवढे काय असतील, खूप खूप धन्यवाद. आणि असंच महाराजांवर प्रेम करत राहा, माझ्यावर प्रेम करत राहा. बस एवढीच प्रार्थना. आपण हा व्लॉग इथेच एंड करतो. जास्त काय बोलू नाही शकत.